जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. गुरुशोध व संतदर्शन. गुरुशोध. गोंदवले येथे गावचे गुरुमंदिर श्री महाराजांच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. अनेक प्रवासी, बैरागी, गोसावी, वारकरी, यात्रेकरू वगैरे त्या मंदिरामध्ये वस्तीला येत असत. हे लोक आले म्हणजे श्री महाराज मुद्दाम तेथे जाऊन त्यांची गाठ घेत आणि त्यांना भगवंताविषयी अनेक प्रश्न विचारीत. जे खरे योग्य व अधिकारी असायचे ते प्रश्नांना नीट उत्तरे देऊन मनाचे समाधान करीत. एकदा एक वृद्ध रामदासी मारुती मंदिरात उतरले. त्यांचा मुक्काम 3 दिवस तेथे होता. अगदी पहाटे मनाचे श्लोक म्हणत ते गावांमधून चक्कर मारीत दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांची पूजा, जप, ध्यान इत्यादी उपासना चाले. संध्याकाळी ते रामायण सांगत आणि रात्री रोज कीर्तन करीत. श्री महाराजांनी त्यांना एकटे गाठले आणि विचारले, तुम्ही हा वेश कशासाठी घेतला? वृद्ध रामदासी म्हणाले, देवाचे दर्शन व्हावे म्हणून. श्री महाराजांनी पुन्हा विचारले, मग आपल्याला दर्शन झाले का? यावर रामदासी यांनी उत्तर दिले, नाही रे बाळा, सद्गुरू वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही. कुणीतरी संत भेटावा म्हणून मी असा गावोगाव फिरत आहे. त्या सात्विक आणि साधनी वृद्धाचे हे तळमळीचे उद्गार ऐकून श्री महाराज निराळाच विचार करू लागले. सद्गुरू वाचून भगवंताचे दर्शन होत नाही, पण सद्गुरू असे वाटेवर का पडले आहेत? आपल्याला भगवंताचे दर्शन अवश्य पाहिजे आहे. मग आपण कसे घरी बसून कसे चालेल? सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला बाहेर पडलेच पाहिजे. असा विचारप्रवाह सुरू झाल्यावर श्री महाराजांना घरी मुळीच चैन पडेना. त्यांना बालमित्रांपैकी त्यांचा चुलत भाऊ दामोदर आणि वामन म्हासुर्णेकर हे अत्यंत विश्वासू म्हणून श्री महाराजांनी आपली इच्छा त्यांच्या कानावर घातली. गणूबुवा कधीच चुकायचा नाही अशी त्या दोघांची भावना असल्यामुळे त्यांना ही कल्पना पसंत पडली आणि त्यांनी देखील बरोबर येण्याचे कबूल केले. वडील मंडळींपैकी कोणालाही हा बेत कळविण्याची सोयच नव्हती. ठरलेल्या दिवशी पहाटे 3-3:30च्या सुमारास श्री महाराज घरातून निघाले व नदीवर गेले. थोड्या वेळाने दामू आणि वामन हेही तेथे आले व ही 3-9-10 वर्षाची मुले सद्गुरूच्या शोधार्थ गोंदवल्याहून मार्गस्थ झाली. मजल दर मजल करीत हे तिघेजण कोल्हापूरला आले. वाटेमध्ये दुपार झाली की माधुकरी मागावी, गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये विश्रांती घ्यावी आणि थकवा गेला की पुढे चालू लागावे, असा त्यांचा क्रम होता. कोल्हापुरात आल्यावर तिघे प्रथम आईबाईच्या दर्शनास गेले आणि जवळच एका धर्मशाळेमध्ये राहिले. श्री महाराजांच्या अंगावर वस्त्रे म्हणजे लंगोटी व सदरा आणि त्यांच्या कानात एक भिकबाळी होती. त्यांना पाहून लोकांना काय वाटे ते सांगता येत नाही, परंतु लोक त्यांच्याकडे आकर्षिले जात इतके मात्र खरे. धर्मशाळेत बसले असताना त्यांना पाहून कोणी नमस्कार करी, तर कुणी मिठाई व फळे समोर ठेवी, तर कुणी पैसे ठेवून नमस्कार करी आणि फुलांचा हार गळ्यात घाली. 1-2 दिवस असे गेल्यावर दामू कंटाळला आणि मी घरी जातो असे म्हणून श्री महाराजांच्या परवानगीने गोंदवल्यास परत आला. श्री महाराज निघून गेल्या दिवशी गीतामाईने दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. तिला वाटले गेला असेल जवळपास कुठे, जेवायला घरी येईल. पण 12 वाजून गेले तरी श्री महाराज येण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा मात्र सगळ्या लोकांच्या तोंडचे पाणी पळले. इतक्यामध्ये दामू आणि वामन हेही नाहीसे झाले आहेत असा पत्ता लागला. गावांमध्ये सगळीकडे माणसे शोध करीत होती, पण रावजींनी यावेळी बरोबर ताडले की ही मुले गोंदवले सोडून कुठेतरी बाहेरगावी खास गेली आहेत. आईने त्या दिवशी अन्न घेतले नाही आणि मधून मधून तिच्या डोळ्यांना
पाणी येई. दुसरे दिवशी मुलांना शोधून आणण्यासाठी 4 दिशांना 4 माणसे पाठवली. 8-10 दिवस होऊन गेले तरी काही बातमी समजेना. पण 12व्या दिवशी दामू अचानक घरी आला. त्याच्या भोवती सगळी मंडळी जमली व त्याला श्री महाराजांबद्दल विचारू लागले. श्री महाराज व वामन कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळामध्ये सुखरूप आहेत आणि त्यांचे खाण्यापिण्याचे मुळीच हाल नाहीत, असे दामूने समजावून सांगितल्यावर आईचा जीव थोडा शांत झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 2-4 माणसे बरोबर घेऊन रावजी कोल्हापूरला जायला निघाले. दामू निघून गेल्यावर 2 दिवसांनी कोल्हापूरहून पुढे जावे या हेतूने श्री महाराज अंबाबाईच्या देवळातून निघाले. तेथून बाहेर पडताना एक भिकारी त्यांच्या मागे लागला. माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही असे वारंवार सांगूनही जेव्हा तो ऐकेना तेव्हा त्यांनी आपल्या कानातील भिकबाळी खसकन ओढली व ती त्याच्या हातामध्ये टाकून त्याला वाटेला लावला. कोल्हापूर येथे श्री सिद्धेश्वर नावाचे राजगुरू असत. त्यांच्या पूर्वजांनी राजघराण्यावर पारमार्थिक कृपा करून काही पुरुषांना आध्यात्मिक समाधान दिले होते. त्यांना चांगल्यापैकी जहागिरी होती. त्यावेळचे जे वंशज होते ते 51 वर्षाचे सात्विक पुरुष असून त्यांना मूलबाळ नव्हते. म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार ठरवून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधात होते. रोज न चुकता अंबाबाईच्या दर्शनाला जाण्याचा त्यांचा नियम असे. सकाळी 8 वाजण्याचा सुमार होता. श्री महाराज आपल्या तुटलेल्या कानाचे रक्त पुशीत वामनबरोबर चालले होते. इतक्यात समोरून एक घोड्याची गाडी आली. तिथं बसलेल्या पुरुषाने या 2 मुलांना पाहिल्याबरोबर आपली गाडी थांबविली आणि श्री महाराजांना जवळ हाक मारली. तुम्ही कोण, कुठले, इकडे कशासाठी आला वगैरे चौकशी केल्यावर वामनने त्यांना सर्व खरी हकीकत सांगितली. ती ऐकून त्यांना कौतुक वाटले आणि त्यांचे श्री महाराजांवर इतके प्रेम बसले की त्यांनी दोघांना आपल्या गाडीमध्ये बसवून देवीच्या दर्शनानंतर घरी नेले. श्री महाराजांना दत्तक घ्यावयाचे आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला तसे सांगून ठेवले. झाले. श्री महाराजांना सर्व राजोपचार सुरू झाले. बिचारा वामन त्याच्या नशिबाची पत्रावळ आणि घोंगडी येथे सुद्धा टळली नाही. तोही 2-3 दिवसांत कंटाळला आणि श्री महाराजांना विचारून गोंदावल्यात जाण्यास निघाला. तो परत येत असता कोल्हापूरच्या जवळच रावजी त्याला भेटले. त्याने श्री महाराज कुठे आहेत ते सांगितले आणि आपण पुढे गेला. 2-3 दिवसानंतर रावजी शोध करीत करीत राजगुरूंच्या घरी आले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि रावजींनी मुलाला पोटाशी धरले. राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोने रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली, परंतु ते ऐकेनात. तेव्हा श्री महाराजांना परत नेण्यास परवानगी मिळाली. ते निघाले तेव्हा ती नवरा-बायको पुष्कळ अंतर बरोबर आली आणि मग मोठ्या कष्टाने घरी परत गेली. विवाह. कोल्हापूरहून सर्व मंडळी परत आली. पुन्हा नित्याचे जीवन सुरू झाले. पण श्री महाराजांना गोंदवल्यामध्ये चैन पडेना. त्यांच्या वागण्यामध्ये असा फरक पडला की रात्रीच्या वेळी ते जास्त ध्यान करू लागले. तोंडाने सारखे रामाचे नामस्मरण चाललेले असे. जुने मित्र भेटले की तेवढ्यापुरती थट्टामस्करी होई, परंतु त्यानंतर लगेच श्री महाराज अंतर्मुख होऊन बसत. वृद्ध आणि अनुभवी लिंगोपंतांच्या नजरेतून काही गोष्ट सुटली नाही. याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा आपोआप घरी रमू लागेल, असा व्यवहारी विचार पंतांनी रावजींच्या समोर मांडला. रावजींना आणि गीताबाईंना दोघांनाही पंतांचा विचार पसंत पडला आणि सर्वांनी मिळून श्री महाराजांचे लग्न करून टाकण्याचे निश्चित केले. श्री महाराजांना 10वे वर्ष संपवून नुकतेच 11वे वर्ष लागले होते. 9व्या वर्षापासूनच त्यांना मुली सांगून येत होत्या. नातवाचे लग्न करण्याचा पंतांचा मानस आहे असे कळताच आणखी मुली सांगून येऊ लागल्या. गोंदवल्याहून 8-10 कोसांवर खातावळ
म्हणून एक गाव होते. तेथे संभाजी मल्हार गोडसे या नावाचे एक चांगले सज्जन, श्रीमंत व लोकप्रिय गृहस्थ कुलकर्णी म्हणून असत. त्यांच्या कुटुंबाचे नाव भगीरथी. त्यांना एक सुंदर, सुशील व अति समजूतदार मुलगी होती. बरेच दिवसांपासून संभाजीपंतांचे लक्ष श्री महाराजांकडे होते. आपल्या 8-9 वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन ते गोंदवलेपंतांच्याकडे आले. ते दोघे बोलत बसले असता श्री महाराज सहज तेथे आले. ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला आणि त्यांनी संभाजीपंतांना होकार दिला. दोन्ही बाजूंनी तयारी होऊन एका चांगल्या मुहूर्तावर श्री महाराजांचे लग्न झाले. या लग्नाचे वैशिष्ट्य असे की पंतांच्या हातचे शेवटचे आणि संभाजीपंतांकडले हे पहिले कार्य असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी सज्जन, श्रीमंत व हौशी असल्यामुळे गोंदवल्यामध्ये 8 दिवस जणू काही मोठा उत्सव चाललेला होता. रोज 700-800 पानं जेवून उठत असे. लग्नसमारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरीला गेले. त्यांची ही शेवटचीच वारी होती व याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी मनापासून श्री पांडुरंगाची प्रार्थना केली आणि श्री महाराजांना कुटुंबासह त्यांच्या पायावर व पदरांत घातले. पंतांची प्रकृती हळूहळू क्षीण होत चालली होती, पण या लग्नानंतर मात्र ते जाण्याची भाषा बोलू लागले. तेवढ्यात श्री महाराजांची आजी राधाबाई थोडासा ताप येऊन वारली आणि तिच्यानंतर 4 महिन्यांनी पंतांनी देह ठेवला. पंत गेल्यावर संबंध जिल्ह्यातील लोक हळहळले. गेली 50-60 वर्षे पंत गोंदवलेचे भूषण बनून राहिले होते. कित्येक लोकांना त्यांनी अन्नाला लावले होते. कित्येकांना पैशा-अडकेची मदत त्यांनी केली होती. मृत्यूसमयी त्यांचे वय सुमारे 85 वर्षांचे होते. तरी लोकांना अजून ते तरुण असावेत असे वाटे. श्री महाराजांच्या जीवनाच्या दृष्टीने पंतांना विशेष महत्त्व आहे. ज्या आदर्श प्रपंचाचे वर्णन श्री महाराज नेहमी करीत तसा संसार पंतांचा होता हे निश्चित होय. अशा आदर्श संसारामध्ये अध्यात्मदृष्ट्या अत्यंत निरोगी वातावरण असते. त्या वातावरणामध्ये श्री महाराजांची पहिली 11 वर्षे गेली. लिंगोपंतांच्या वागण्याचा श्री महाराजांवर परिणाम झाला यात शंका नाही. पुष्कळ लोक जेवायला घालावे अशी हौस असणे, सहवासाला पुष्कळ मंडळी ठेवणे, पुष्कळ लोकांना पैसे देणे व ते परत न आले तरी खंत न बाळगणे, प्रपंचामध्ये दक्षतेने व आपले वजन ठेवून वागणे, कोणाचे अंतःकरण न दुखणे आणि भगवंताला कधी न विसरणे इत्यादी महत्त्वाचे गुण लिंगोपंतांपासून आनुवंशिकतेने श्री महाराजांच्या ठिकाणी आले आणि ते सगळे परमावधीला पोचले. गुरुशोधार्थ पुन्हा प्रयाण. आजोबा व आजी गेल्यानंतर घरामध्ये त्यांचे नसणे बरेच जाणवल्यावाचून राहिले नाही. रावजी प्रपंचामध्ये कामापुरते पाहत असत, परंतु त्यांचे खरे लक्ष जपामध्ये असे. अशा सर्व परिस्थितीमुळे श्री महाराजांना अगदी मोकळीक मिळाली. लग्नाचा जो परिणाम होईल असा अंदाज पंतांनी बांधला होता त्याच्या उलटच परिणाम होऊन श्री महाराज आता जास्त वेळ ध्यानामध्ये घालवू लागले. त्यांच्या मनामध्ये चाललेली खळबळ ओळखण्याची किंवा समजून घेण्याची पात्रता जवळपासच्या कोणापाशी नसल्याने त्यांना घरी चैन पडत नव्हते. म्हणून एक दिवस संधी साधून गुरुशोधार्थ त्यांनी पुन्हा प्रयाण केले. प्रयाणाच्या अगोदर त्यांनी आपल्या आईला सूचना देऊन ठेवली होती, म्हणून ते गेल्यावर आई-बापांनी शोधाशोध केली नाही व पांडुरंगावर भार टाकून ते स्वस्थ राहिले. श्री महाराज निघाले तेव्हा त्यांच्या अंगावर एका लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नव्हते. 12 वर्षाचे वय, चांगले शरीर, सतेज वर्ण, चलाख बुद्धी आणि तोंडी अखंड रामनाम असलेला हा बालब्रह्मचारी सद्गुरूच्या शोधासाठी घरदार कुटुंब सोडून फिरत आहे हे बघून प्रत्येक साधनी माणसाला अचंबा वाटे. पोटापुरत्या
माधुकरीशिवाय कोणापाशी काही न मागावे आणि जिथे कोणी संत सत्पुरुष आहे असे कळेल त्याच्या दर्शनासाठी जावे असा क्रम श्री महाराजांनी आरंभला. कोण मनुष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे श्री महाराजांना त्या मनुष्याला बघितल्याबरोबर कळत असे. पुष्कळ वेळा असे होई की ज्या पुरुषाच्या दर्शनाला हे जात त्याने आपण होऊन स्वतःजवळ असलेली अध्यात्मविद्या यांना द्यावी, परंतु यांचे तेवढ्याने समाधान न होऊन यांनी पुढे जावे. अशा रीतीने परमार्थाच्या मार्गामध्ये असणारे नाना प्रकारचे साधनी लोक महाराजांनी पाहिले. त्या सर्वांनी यांना आशीर्वाद देऊन पुढे पाठविले. संतांच्या भेटी. कृष्णा आणि वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाचे क्षेत्र आहे. तेथे राधाबाई नावाची एक मोठी साध्वी राहत असे. ती अत्यंत सात्विक, भोळी आणि प्रेमळ होती. ती भजन करू लागली म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे. तिला संतसेवेची अत्यंत हौस असून तिच्या घरी फार अन्नदान होत असे. श्री महाराज तिच्याकडे 2 दिवस राहिले आणि तिने त्यांना मिरज येथील सत्पुरुष अण्णाबुवा यांच्याकडे जाण्यास सांगितले. अण्णाबुवा हे मोठे सिद्धपुरुष होते. सामान्य लोकांना ते वेड्याप्रमाणे वाटत व पुष्कळ वेळा सकाम बुद्धीने येणाऱ्या माणसांना ते दगड मारीत किंवा शिव्या देऊन वाटेला लावीत. श्री महाराज त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उकिरड्यावर बसलेले होते. श्री महाराजांना पाहताच अण्णाबुवा उठले आणि धावत येऊन त्यांनी यांना मिठी मारली आणि परमात्मा तुझे कल्याण करील असे बोलून पुढे जावयास सांगितले. नंतर श्री महाराज देव मामलेदार यांना भेटले. यांचे नाव यशवंत महादेव भोसेकर. यांचे घरी नृसिंहाची कडक उपासना होती. काशीचे एक मोठे अधिकारी संन्यासी यांचे गुरु होते. हे गृहस्थाश्रमी असत. यांच्या पत्नीचे नाव सुंदराबाई. 16व्या वर्षापासून 58 वर्षांपर्यंत यशवंतरावांनी सरकारची नोकरी केली. यांच्या साधुत्वामुळे यांना लोक देव मामलेदार म्हणत. यांच्या घरी कुणालाही मज्जाव नसे आणि कुणीही काही खाल्ले वाचून जात नसे. हे इसवी सन 1887 साली नाशिक येथे वारले. श्री महाराजांची व यांची पहिली भेट सटाणे गावी झाली. त्या नवरा बायकोचे श्री महाराजांवर पुत्रवत प्रेम जडले आणि श्री महाराजही त्यांच्या घरी बरेच दिवस राहिले. पुढे ज्या वेळी काशीला जाण्याचा प्रसंग येई त्या वेळी श्री महाराज यांच्याकडे राहून मग पुढे जात देव मामलेदार म्हणाले, बाळा, तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही. तू आणखी कोणाकडे जा. तेथून श्री महाराज अक्कलकोटच्या स्वामीकडे गेले. ही फार थोर दिव्य विभूती होती असे श्री महाराज नेहमी सांगत. स्वामी अध्यात्मविद्येच्या शिखरावर पोचलेले असून जो खरा जिज्ञासू असेल त्याला खरा लाभ करून देत, परंतु जो टवाळ असेल त्याशी फारच पश्चाच्य वृत्तीने वागत. हे शके 1800 मध्ये समाधीस्थ झाले. श्री महाराज जेव्हा अक्कलकोटास गेले त्यावेळी सकाळी 9-10 चा सुमार असेल. त्या दिवशी पहाटेपासूनच स्वामी ओरडत होते, अरे तो बघ आला रे आला. कसा माझा बाळ आहे. तुला कुणी बोलाल तर याद राखून ठेवा. लोकांना याचा अर्थ कळला नव्हता. श्री महाराज ज्यावेळी दिसले त्यावेळी स्वामींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी यांना आपल्या कुशीमध्ये घेऊन माझा बाळ असे म्हणून पाठीवर हात फिरवला. डोक्याचे अवग्राण केले आणि तुझे काम माझ्याकडे नाही असा सरळ जबाब दिला. श्री महाराज उठले तेव्हा स्वामींनी आपल्यासमोर डाळिंबाच्या दाण्यांनी भरलेले ताट होते ते त्यांना दिले. श्री महाराजांनी आपण थोडा प्रसाद
घेतला आणि बाकीचे दाणे वाटून टाकले. अक्कलकोटहून श्री महाराज निघाले आणि श्रीमाणिकप्रभूच्या दर्शनासाठी हुमनाबाद येथे गेले. यांचा जन्म शके 1743 मध्ये झाला. हे जन्मापासूनच मोठे सिद्ध पुरुष होते. यांच्या कुलामध्ये नृसिंहाची उपासना होती. यांना साक्षात दत्ताचा अनुग्रह होता. बाह्यतः हे एखाद्या राजाला शोभेल अशा थाटाने राहत असत, परंतु अंतर्यामी अत्यंत विरक्त होते. यांचे भजन फारच प्रेमळ असून यांनी हिंदू व मुसलमान दोघांनाही भगवंताच्या मार्गाला लावले. यांच्या घरी नेहमी जितके अन्नदान होई तितके क्वचित ठिकाणी बघायला सापडे. श्री महाराज ज्या दिवशी त्यांच्याकडे गेले त्या दिवशी माणिकप्रभू गावाच्या बाहेर जाऊन वाट पाहत बसले होते. जेवायची वेळ होऊन गेल्यामुळे मंडळींनी जेवायला चलण्यास आग्रह केला. त्यावेळी ते म्हणाले, "अरे जेवण्याचे काय? आपण रोजच जेवतो, पण आज माझा भाऊ येणार आहे. त्याच्यापुढे तुमच्या जेवणाची काय किंमत आहे?" श्री महाराजांना पाहिल्यावर दोघांनाही भरून आले आणि मोठ्या प्रेमाने ते परत घरी आले. श्री महाराजांना त्यांनी काही दिवस ठेवून घेतले आणि योग्य वेळी तुझे काम होईल असे सांगून निरोप दिला. पुढे श्री महाराजांना कळले की अबूच्या पहाडामध्ये कोणी एक मोठा योगी राहतो. तेव्हा त्याच्या दर्शनासाठी ते निघाले. अबूच्या डोंगरावर सृष्टी सौंदर्य फार अप्रतिम होते, परंतु सामान्य मनुष्यास तेथे जाणे अशक्य असे. दाट जंगले असून त्यामध्ये क्रूर श्वापदे वस्ती करून होती. श्री महाराज तसेच जंगलात शिरले आणि 2 दिवस त्या योग्याच्या गुहेचा त्यांनी शोध केला. 3ऱ्या दिवशी ती गुहा त्यांना सापडली आणि ते निर्भयपणे आत शिरले. थोडेसे आत गेल्यावर जरा उजेड आढळला आणि पुढे चालल्यानंतर एका दगडाच्या चबुतऱ्यावर ते योगीराज दृष्टीस पडले. त्यांना साष्टांग नमस्कार करून श्री महाराज समोर उभे राहिले. थोड्या वेळाने योगीराजांनी डोळे उघडले आणि श्री महाराजांना बघून ते स्तिमितच झाले. "बाळ, एवढा लहान असून तू इथे आलास कसा?" असा प्रश्न त्यांनी केला. "तेव्हा आपल्या दर्शनासाठी आलो," असे श्री महाराजांनी त्यांना सांगितले. तेथे काही काळ राहून श्री महाराज योग शिकले. तेथे त्यांच्या जवळची विद्या संपल्यानंतर तेथून पुढे काशीकडे रवाना झाले. काशीमध्ये तैलंग स्वामी नावाच्या थोर सत्पुरुषाची व श्री महाराजांची गाठ पडली. तैलंग स्वामी फार वरच्या दर्जाला पोचलेले होते असे श्री महाराज म्हणत. आईच्या मृत्यूमुळे यांना वैराग्य उत्पन्न होऊन हे प्रपंचातून बाजूला सरले आणि योगाभ्यासाने पूर्ण पदाला पोचले. काशीमध्ये हे अवधूत वृत्तीने राहत. श्री महाराजांच्यावर यांचे अलोट प्रेम असून यांनी श्री महाराजांना आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतले. हे महिना मौन पाळून स्वस्थ बसून राहत. या कालामध्ये खाणे-पिणे वगैरे देहाच्या क्रिया बंद असायच्या. श्री महाराजांचे भजन तैलंग स्वामींना फार आवडायचे आणि श्री महाराज मोठ्याने नामस्मरण करू लागले की कावरे-बावरे होऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत असे. एकदा भर दुपारी 12 वाजता स्वामी तापलेल्या वाळूमध्ये पडलेले श्री महाराजांना आढळले. श्री महाराजांनी त्यांना आपल्या पाठीवर घेतले आणि बिऱ्हाडी आणून बसवले. काही वेळाने स्वामी पूर्ववत नदीकाठी वाळूमध्ये जाऊन पडले. श्री महाराजांनी पुन्हा त्यांना घरी आणले आणि ते बाहेर जाऊ नयेत म्हणून दाराला कुलूप घातले. थोड्या वेळाने पाहिले तर दाराला कुलूप तसेच आणि स्वामी मात्र पूर्वीप्रमाणे वाळवंटात आढळले. असो स्वामींनी श्री महाराजांना आशीर्वाद दिला, "तुझे काम लवकरच होईल आणि ते तुझ्या मनासारखे होईल," असे सांगितले आणि हिमालयात जाऊन येण्यास सुचवले. या सुमारास काशीमध्ये एक संन्यासी फार मोठे म्हणून प्रसिद्ध होते. षड्शास्त्रांमध्ये पारंगत असून
ते मंत्रविद्याही जाणत होते. श्री महाराज त्यांच्याकडे गेले त्यावेळी ते आपल्या शिष्यांना पाठ देत होते. श्री महाराजांविषयी त्यांना सहज प्रेम उत्पन्न होऊन श्री महाराजांना त्यांनी आपल्या आसनावर बसवून घेतले आणि कुशल विचारले. स्वामींनी मोठ्या आनंदाने आपली सर्व विद्या देण्याची तयारी दर्शवली आणि म्हणाले, बाळ, इतके शिकायला कमीत कमी 1.5 तप म्हणजे 18 वर्षे लागतील. तुझे वय लहान आहे म्हणून अडचण नाही. यावर श्री महाराज झटक्याने बोलले, ही सर्व विद्या मला 3 दिवसात शिकवा. मला जास्त वेळ नाही. हे उत्तर ऐकून स्वामींच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आणि ते बोलले, बाळ, तुला जी विद्या पाहिजे आहे ती देणारा गुरु मी नव्हे. तू दुसरीकडे जा. श्री महाराज जाण्यास उभे राहिले तेव्हा स्वामींनीच त्यांना नमस्कार केला आणि मोठ्या प्रेमाने निरोप दिला. काशीहून श्री महाराज निघाले आणि अयोध्येला आले. तेथे त्यांना कळले की नैमिषारण्यामध्ये अनेक योगी तपश्चर्या करीत बसलेले आहेत म्हणून ते तिकडे निघाले. नैमिषारण्यात काही ठिकाणी इतकी दाट झाडी होती की दिवसा 12 वाजता देखील तेथे रात्रीसारखा अंधार असायचा. तेथे थंडी इतकी होती की 12 महिनेही बर्फावरून चालावे लागे. तसेच वाटेमध्ये भले मोठे अजगर आडवे पडलेले असत. पडल्याच आपले सावज श्वासाच्या जोरावर ते खेचून आणीत. त्याच अरण्यामध्ये 2 फडे असलेले नाग आढळले. हे नाग भयंकर विषारी असत. परंतु श्री महाराज रस्त्याने चालले असता बाजूला सरून त्यांना वाट करून देत. तेथे आहारासाठी कंद मिळायचे. ते कंद काढून आणल्यावर धुवून भाजतात. मग त्यांची साल काढली की आतमध्ये खसखशीसारखा भुगा निघतो. तो दुधामध्ये भिजवला म्हणजे शिऱ्यासारखा मऊ व गोड बनतो. हे कंद 2-3 प्रकारचे असतात. काही कंदांनी 8 दिवस भूक लागत नाही, काहींनी 15 दिवस तर काहींनी 21 दिवस भूक लागत नाही. त्या अरण्यात रानगाई पुष्कळ या चांगल्या धुष्टपुष्ट असतात. त्यांचे दूध सांडून बर्फावर गोठते आणि त्याच्या वड्या बनतात. त्या खाता येतात. हिंस्र पशूंपैकी वाघ, लांडगे जास्त आढळतात. श्री महाराजांना नैमिषारण्यामध्ये चांगले अधिकार असे बरेच तपस्वी पाहायला मिळाले. एका मोठ्या गुहेमध्ये मोठी धुनी पेटलेली होती. तिच्या भोवती 7 आसने मांडलेली होती. त्यांपैकी 6 आसनांच्यावर 6 तपस्वी ध्यानस्थ बसलेले होते. 7वे आसन रिकामे होते. श्री महाराज गुहेमध्ये शिरले आणि सरळ धुनीजवळ गेले. त्यातल्या 4थ्या आसनावर बसलेल्या योग्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी रिकाम्या आसनाकडे बोट दाखवले. श्री महाराज त्यावर जाऊन बसले आणि ध्यानात तल्लीन झाले. 1 महिनाभर तेथे राहून श्री महाराज गुरुशोधार्थ पुन्हा भ्रमण करू लागले. फिरत फिरत श्री महाराज बंगालमध्ये आले. बंगालमध्ये निष्णात अशा 3-4 व्यक्ती त्यांना आढळल्या. त्यात एक गृहिणीही होती. परंतु त्यांच्यापैकी कोणी आत्मज्ञानाचा अधिकारी नव्हता. पूर्व बंगालमध्ये एक मोठा भक्त आढळला. त्यांचे अंतःकरण इतके मृदू असे की भगवंताचे नाम त्याच्या कानावर पडले की त्याच्या अंगावर शहारे येत, डोळ्यांतून अश्रू वाहू लागत आणि तो कावराबावरा होऊन भगवंतासाठी इकडे तिकडे बघायला लागे. श्री महाराज 1 आठवडाभर त्यांच्या संगतीला राहिले आणि मग श्रीरामकृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वराला गेले. श्रीरामकृष्ण तेथे नसून कलकत्त्याला गेले आहेत असे कळल्यावर श्री महाराज कलकत्त्याला आले. रस्त्यांमधून चालत असताच समोरून श्रीरामकृष्ण येत आहेत असे दिसले. तेव्हा श्री महाराजांनी रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामकृष्णांनी त्यांना पोटाशी
उचलून धरले आणि तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक असे बोलले. श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि फिरत फिरत दक्षिणेत हैदराबादाकडे आले. एका नदीच्या काठी एकांत स्थळी बसून ते विचार करीत होते. आपण गुरुशोधार्थ इतके हिंडलो, मोठमोठे महात्मे आपण पाहिले, सर्वांनी आपल्याला आशीर्वाद दिले, पण आपले काम करणारा निराळा आहे असे सांगितले. जे पोचलेले नव्हते त्यांच्यापाशी आपले समाधान झाले नाही. आता दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा. श्री महाराजांचे मनात हे विचार चालू असता एकदम श्री समर्थ संप्रदायातले मोठे सत्पुरुष श्रीरामकृष्ण तेथे प्रकट झाले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा ते बोलले, बाळ, येहळेगावच्या तुकाराम चैतन्याकडे जा, तेथे तुझे पूर्ण समाधान होईल. हे शब्द बोलून ते पाहता पाहता नाहीसे झाले. हे तुकाराम चैतन्य कोण?